नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की भैरवीने आणलेल्या डॉक्टरने जे इंजेक्शन आहे ते देताच पॉझिटिव्ह असा रिझल्ट येणार आहे. म्हणजेच त्या इंजेक्शनमुळं सारंग हा शुद्धीवरती येणार आहे आणि खूप भारी असं घडणार आहे, ज्याचा विचार आपण आजपर्यंत केलेला नव्हता. ते म्हणजेच सारंगने सावलीला जवळ घेतलेला आहे आणि सावलीला प्रेमाची कबुली दिलेली आहे. सारंग आणि सावली दोघंही एकमेकांच्या मिठीत आहेत. तेव्हा मात्र तिलोत्तमा आणि भैरवी या दोघांचीही वाट लागलेली आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तिलोत्तमाच्या रूममध्ये अचानक भैरवी येऊन थांबलेली आहे. तिलोत्तमा म्हणते, अगं तू इथे कशी? तेव्हा भैरवी म्हणते, आता माझ्या मैत्रिणीकडे भेटायला यायचं असेल तर मला काय अपॉइंटमेंट घ्यायची का तिची? अगं इतक्या वर्षांची मैत्री आपली, असं काय करतेस? असं भैरवी तिला म्हणत असते. तेव्हा तिलोत्तमा म्हणते की अगं तसं नाहीये, पण तू अचानक आलीस ना, म्हणून विचारलं की तू इथं कशी आलीस. या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की आता सावलीला पण धक्का बसलेला असतो. सावली तिथं असते, तिलोत्तमा त्याचबरोबर भैरवी यांचं बोलणं चाललेलं असतं. तिलोत्तमाला भैरवी सांगत असते, अगं मला ना तुझ्याशी महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे. ते म्हणजेच एक अमेरिकेचे डॉक्टर आहेत माझ्या ओळखीचे. मी तुला बोलले होते ना सारंगच्या बाबतीत मी त्यांच्याशी बोलून घेते. तर मी त्यांच्याशी सारंगच्या बाबतीत बोलत होते तेव्हा त्यांनी मला सांगितले की सारंगला अमेरिकेला जाण्याची गरज नाही आहे किंवा अमेरिकेच्या डॉक्टरला इकडे आणण्याची गरज नाही आहे. तर ते डॉक्टरांनी इथल्या एका डॉक्टरांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तर मी त्यांच्याशी बोलून घेईल आणि काय ते बाकीचं सगळं ठरवते. हे ऐकल्यानंतर मात्र भैरवीचं हे बोलणं ऐकल्यानंतर लगेचच इकडे तिलोत्तमा म्हणते, हो का, खरंच चांगली गोष्ट आहे, मग कधी बोलून घेशील? तेव्हा भैरवी म्हणते, पण एक महत्त्वाची गोष्ट तुला सांगायची ती म्हणजे त्या डॉक्टरांच्या औषधाचे साईड इफेक्ट्स असतात बरं का गं तिलोत्तमा. म्हणजे 99% सारंग बरा होईल, पण 1% जे चान्सेस आहेत ते कमी असतात. त्यामुळं आपल्याला त्याच्यामध्ये रिस्क घ्यावी लागते, 1% रिस्क. कारण 1% रिस्कचा विचार करायचा का 99% पॉझिटिव्ह रिझल्टचा विचार करायचा हे तू बघ. कारण आपल्याला एका दगडात 2 पक्षी मारता येणार आहेत. एक म्हणजे सारंग बरा होणार आहे आणि दुसरं म्हणजे सारंग बरा झाला रे झाला की आपल्याला या सावलीला घराच्या बाहेर काढता येणार आहे, असं भैरवीने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र तिलोत्तमा म्हणते, हो का, खरंच ही खूप चांगली गोष्ट आहे गं, म्हणजे असं काही झालं तर खरंच बरं होईल, असं तिलोत्तमा सांगू लागते. आणि त्याच वेळी तिलोत्तमा म्हणते की मला पण खरंच खूप बरं वाटत आहे या सगळ्या गोष्टींमुळं. आणि मग दोघीही बोलत असतात, दोघींच्याही डोक्यात विचार चालू असतात की काहीही झालं तरीही आपल्याला या सगळ्या बाबतीत विचार करावा लागणार आहे, असं म्हणत दोघींचंही बोलणं चाललेलंच असतं. इकडे सावली आणि त्याचबरोबर सुशीला दोघीही बोलत असतात. तेव्हा सावली म्हणते की सुशीलाताई, मला कळत नाही आहे की सारंगच्या बाबतीत हे सगळं. सुशीला म्हणते की सावलीताई, मला वाटतंय की सारंगला हे कधीच आवडलं नसतं हो. म्हणजे मी काम सोडूनच थांबले असते तर, म्हणजे ऑफिसचं काम पण खूप पेंडिंग आहे ना, असं सुशीला सांगत असते. तेव्हा सावली म्हणते की तसं नाही आहे सुशीलाताई, म्हणजे मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, जरा तुम्ही असं विचार करा ना की सारंगला काय वाटेल. असं जर तुम्ही अचानक सारंगला सोडून गेलात तर ते योग्य वाटणार नाही आहे ना. त्यापेक्षा ना मला असं वाटतंय की तुम्ही हा जो निर्णय घेताय ना त्यापेक्षा सारंगसोबत राहण्याचा निर्णय घेणं गरजेचं आहे, असं सांगत असते. त्यावरती ती एवढ्या तिलोत्तमा तिथे येते आणि म्हणते, तू जा, तू आज गेलीस तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे, सारंगसोबत इथं राहायची काही गरज नाही आहे. मी सारंगसाठी डॉक्टर बघितलेत आणि ते डॉक्टर येतील आणि त्याचबरोबर ते डॉक्टर जे आहेत ते सारंगवरती उपचार करतील, त्यामुळं तू थांबण्याची अजिबात गरज नाही. हे ऐकल्यानंतर, दोघींचंही बोलणं ऐकल्यानंतर सावली तिथेच असते. सावली म्हणत असते, म्हणजे तर आता सावली कशी बोलणार ना, सावली बोलली तरी तिलोत्तमा तिला काय उत्तर देणार हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. तेव्हा तिला लगेचच सुशीला विचारते, कोणते डॉक्टर आहेत, कशाबद्दल आहेत आणि तुम्ही हे काय करताय, म्हणजे कळलं नाही आहे ना, म्हणून विचारते. एवढे सगळे प्रश्न तिने विचारून घेतलेले असतात. तेव्हा ती म्हणते, हो ते डॉक्टर येणार आहेत, एक इंजेक्शन देतील, त्यानंतर सारंग बरा होईल, असं मला सांगण्यात आलेलं आहे, त्यामुळं काळजी करायची गरज नाही. आता या दोघींचंही बोलणं झालेलं असतं. तेव्हा सुशीला म्हणते की जोपर्यंत सारंग बरे होत नाही आहेत तोपर्यंत सावली कुठंही जाणार नाही आहेत, असं स्पष्ट सांगितलेलं असतं. आणि मग सावली आता सुशीलाला म्हणते की मी घरी जाऊन येते, बाबांना डबा द्यायचा आहे, बाबांना डबा देते आणि त्यानंतर इकडे येते,
असं सांगून ती आता घरी आलेली असते. तेव्हा व्यंकटेशला ती म्हणत असते, व्यंकटेशजी तुम्ही येणार होता, मला सांगायचं ना, मला का कळवलं नाही आहे? तेव्हा व्यंकटेश म्हणत असतो की तू तिथे बिझी होतीस ना, म्हणून नाही कळवलं. तेव्हा सावली म्हणते, त्याच तर साठी मी बोलते ना, तुम्ही मला कळवलं नाही आहे. बबलू भाऊजींना सगळं माहिती होतं आणि त्यामुळं प्रॉब्लेम असा झाला की त्यांनी ऐनवेळी मला विचारलं ना, मग मी काय करणार सांगा बरं? मला तर माहीत नव्हतं तुम्ही घरी आलेला आहात ते. तेव्हा व्यंकटेश म्हणतो की हो का? नाही, ते लक्षात नाही आलं माझ्या. तेव्हा सावली म्हणते, कसं आहे, उद्या तुम्ही ना सारंगला भेटायला तिथे घरी या, म्हणजे सगळ्यांच्या मनात जर काही शंका आली असेल तर ती दूर होईल. तेव्हा व्यंकटेश म्हणतो की चालेल. आता दोघेही बोलत असतात, आम्हाला खूप आठवण येते, आम्हाला इकडे ये म्हणलं तर ती येत नाही, अभिर आणि तुझी दोघांचीही आठवण येते गं सावली. सावली म्हणते, हो ना, मला पण अम्माची खूप आठवण येते. त्यानंतर इकडे मोनिका आता भैरवीकडे आलेली असते, तिच्या हॉलमध्ये येते आणि म्हणते की ही भैरवी नक्की कुठं असते, काय करत असते? कधी पण घरी आलं ना ती हॉलमध्ये नसतेच, दुसरीकडेच कुठेतरी गेलेली असते. काय या बाईचं चाललेलं असतं ना तेच मला कळत नाही आहे, असं मोनिका विचार करत असते. तेवढ्यातच आता सावलीसुद्धा तिथं आहे आणि मग भैरवी आणि त्याचबरोबर मॅक बोलत येतात. हे पाहून मोनिका बाहेर जाऊन लपते. मोनिका म्हणते, नाही नाही, मला विचार करायला पाहिजे, हे दोघांचं नक्की काय चाललं आहे ना, त्या बाबतीत मला विचार केला पाहिजे. असं म्हणत आता ती बाजूला होते. तिला फक्त जाणून घ्यायचं असतं की हे सगळं काय चाललं आहे. आणि मग या दोघांचं बोलणं चाललेलं असतं. मॅक म्हणत असतो की मॅडम अजून एकदा विचार केला पाहिजे, काहीही झालं तरीही या बाबतीत आपल्याला विचार करावा लागणार आहे. आपण इंजेक्शन देण्याचा विचार केला आहे, पण काही प्रॉब्लेम झाला तर तुमच्या लक्षात येते का मॅडम? असं तो सांगत असतो. त्यावरती भैरवी म्हणत असते की काही आपण विचार करायची गरज नाही आहे, या सगळ्याचा ब्लेम त्या डॉक्टरवर टाकून द्यायचा आणि निवांत व्हायचं, कसलाच विचार करायचा नाही. आणि मी सांगितलं ते लक्षात ठेव. काय कर माहिती आहे का, तू त्याची जी मुलगी आहे ना ती सेंट जोसेफ स्कूलमध्ये आहे, तिला तिथून उचल. मग ह्याने जर नकार दिला उद्या सारंगची काय झालेली जबाबदारी स्वतःवरती घ्यायला, तर त्या मुलीला किडनॅप करायचं आणि त्याच्याकडून कसा गुन्हा वधवून घ्यायचा ना, हे तर आपल्याला माहितीच आहे. त्यामुळं काळजी करायची अजिबात गरज नाही. म्हणजे किती नालायक असावं एखाद्या माणसाने, किती खालच्या दर्जाची पातळी गाठावी ना, हे या भैरवीकडून कळतं. आणि मग तेवढ्यातच मग आता मोनिका हे सगळं ऐकते. म्हणजे सारंगला जणू काही मारण्याचाच प्लॅन आहे हे मोनिकाच्या लक्षात आलेलं असतं. मोनिका म्हणते, नाही नाही, ही बाई वाटते तेवढी साधी नाही आहे, पण मला विचार केला पाहिजे. आजपर्यंतच्या माझ्या मेहनतीवर पाणी फिरलं जाणार आहे, त्यामुळे मला विचार करावा लागणार आहे, असं मोनिका बोलत असते. आणि त्याचबरोबर इकडे भैरवी मात्र आता पाहते आणि भैरवीच्या लक्षात येतं. मोनिका आत येते आणि म्हणते, भैरवीची. तेव्हा भैरवी म्हणते, तू तू इथं कधी आलीस? तेव्हा मोनिका म्हणते, आत्ताच आले मी. नाही, आमचं बोलणं चोरून ऐकलंस का? मोनिका म्हणते, नाही नाही. तेव्हा ती म्हणते, ऐकलंस ना तरी मला काही फरक पडत नाही आहे, असं आता तिने डायरेक्ट सांगून टाकलेलं असतं. म्हणजे एवढा ओव्हर कॉन्फिडन्स आहे ह्या भैरवीला ना, चांगलाच चोप दिला पाहिजे हिला खरं तर. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सावली तेवढ्यात तिथं आलेली असते. सावली, तिलोत्तमा आणि त्याचबरोबर व्यंकटेश आलेला आहे. मग आता अमृता सांगते की हे व्यंकटेशजी. तिलोत्तमाच्या लक्षात येत नाही. ती म्हणते, कोण? तेव्हा ती सांगते की हो, व्यंकटेशजी, सावलीचे मिस्टर. मग ती म्हणते, या बसा इथे. आणि मग लगेच सुरू झालेली असते. कसं आहे, मी सावलीची सासू. सावली म्हणजे एक नंबरची खोटारडी, लपवालपवी करणारी आणि लफंगी, कारण तिने या घरामध्ये काय केलं ते तुम्हाला माहिती नसेल. तेव्हा व्यंकटेश म्हणतो की बरोबर आहे, माझी बायको खूप साधी भोळी आहे, माझी सावली खूप साधी भोळी आहे. तिनं जरी एखादी गोष्ट लपवली असेल ना, तर तिने स्वतःच्या स्वार्थासाठी लपवलेली नाही आहे, तर बाकीच्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून लपवली असेल. तुम्ही एवढं बोललात तिच्याबद्दल, पण माझी सावली तशी नाही आहे. ती खूप साधी भोळी आहे आणि तिच्या मनात कधीच कोणाविषयी कपट नसतं किंवा वाईट नसतं. ती डायरेक्ट सगळ्यांशी तेवढ्याच रागात पण बोलू शकते, तेवढ्याच प्रेमाने पण. कारण राग तिथला तिथं सोडून द्यायचा हे तिला चांगलंच माहिती आहे. असं तो बोलत असतो. तेव्हा भैरवीच्या इकडे तिलोत्तमाच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात. तिलोत्तमाला कळतच नसतं की हे सगळं काय आहे. म्हणजे हा माणूस एवढं कसं काय पॉझिटिव्ह बोलू शकतो, ह्या गोष्टींचा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की काहीही झालं तरीही आता ती भैरवीने प्लॅन केलेला असतो. भैरवीच्या म्हणण्यानुसार ते डॉक्टर जे आहेत ते येणार असतात आणि त्या पद्धतीने पुढच्या गोष्टी ठरलेल्या असतात. मग भैरवी त्या डॉक्टरांना घेऊन येणार असते आणि मग पुढच्या गोष्टी आता करायचं ठरलेलं असतं. त्याचबरोबर आता डॉक्टरांना घेऊन भैरवी आलेली आहे आणि भैरवी म्हणते की
डॉक्टर आलेत बघ तिलोत्तमा, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आपण जे म्हणलेलं आहे ते लक्षात आहे ना तुझ्या? उगीच प्रॉब्लेम नको. कारण काहीही झालं तरीही काही गोष्टी ज्या आहेत त्याचा विचार करावा लागणार आहे हे तुझ्या लक्षात असू दे, असं आवर्जून ती सांगत असते. 1% तुला सांगितलंय ना मी, प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यामुळं त्या गोष्टींचाही तेवढाच विचार कर, असं ती सांगते. तेव्हा मात्र तिलोत्तमा म्हणते की हो मला माहिती आहे, पण मी रिस्क घ्यायला तयार आहे. खरं तर आता इकडे इंजेक्शन डॉक्टर देतात आणि त्यावेळी सारंग शुद्धीवरती येतो आणि सावली सावली म्हणत सारंगने सावलीला जवळ बोलवलेलं असतं आणि त्याचबरोबर सावलीला मात्र तो ओळखत असतो आणि बाकी तिथं असलेल्या व्यक्तींच्या बाबतीत त्याला संभ्रम निर्माण झालेला असतो. तो एवढ्या पटकन कोणाला ओळखेल असं वाटत नसतं आणि नेमकं त्याच वेळी तो सावली सावली करून ओरडत असतो आणि मग भैरवी आणि तिलोत्तमा दोघेही तिथं असतात आणि भैरवी तिलोत्तमाला म्हणत असते, बघितलं का सारंग आला ना शुद्धीवर? मी म्हटलं होतं ना तो शुद्धीवर येणार आहे. बघ आपण म्हटलेलं ते खरं झालेलं आहे. मी तुला दिलेला शब्द पूर्ण झाला, पण आता यांचाच डाव यांच्या अंगलट आलेला आहे. सारंगने सगळ्यांच्या समोर सावलीला हाक मारून तिला जवळ घेतलेला आहे आणि सावलीशी तो प्रेमानेच वागत आहे. यांना दोघींनाही असं वाटत आहे की यांनी दोघी जिंकलेले आहेत, पण नाही, या सगळ्यामध्ये जिंकलेले आहेत ते म्हणजे सारंग आणि सावली. कारण त्यांचं नातं आता सुरू झालेलं आहे. सारंगला त्याचा शॉर्ट टर्म मेमरी लॉस झालेला आहे. लग्नानंतर लग्नापर्यंत जे काय घडलेलं होतं ते त्याला आठवतंय, पण लग्नाच्या नंतर जे काय घडलेलं आहे ते त्याला आठवत नाही. म्हणजे त्यांच्या दोघांमध्ये झालेलं भांडण ह्या गोष्टी त्याला आठवत नाही आहेत, का तर तेवढेच त्याची मेमरी परत आलेली आहे. तर अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.